आज आम्हाला सकाळी लवकर गावी निघायचं होतं म्हणून स्वयंपाक काय केलेला नव्हता मी. दीदीचे पप्पा बाहेरूनच पार्सल घेऊन आले होते. तेच खाऊन घेतलं आणि त्याच्यानंतर मग सगळ्यांनी तयारी करून घेतली. तर आम्ही सगळे चाललो आणि फक्त एका दिवसासाठी चाललो आहे ना, त्याच्यामुळे जास्त कपडे वगैरे काही घेतलेले नव्हते. आज आहे शनिवार, उद्या रविवारी लगेच आम्ही रिटर्न येणार आहोत म्हणून. आणि मुलांनासुद्धा अजून सुट्ट्या लागलेल्या नाही आहेत. पेपर अजून त्यांचे चालूच आहेत. पण आमचं एकदम अर्जंटमध्ये काम होतं, त्याच्यामुळे आम्हाला जावं लागतं आहे. आणि इथे जे काही सामान होतं ते ठेवून घेतलं गाडीमध्ये आणि निघालो आमच्या गावाला जाण्यासाठी. तर आमच्या गावाकडे जवळ आलं की लगेच इकडे इतक्या पवनचक्क्या आहेत रस्त्याने, तर म्हटलं चला तुम्हालाही दाखवूया. आणि थोडंसं पुढे आलं की एक छोटंसं गाव लागतं. तिथे थोडेफार असे किरकोळ दुकानं आहेत. दिवेशची चप्पल तुटली होती रस्त्यातच म्हणून त्याला चप्पल घेतली आणि येताना लगेच टरबूजवालेसुद्धा दिसले होते आणि लगेच दीदीच्या पप्पांनी टरबूज घेतले. गावाला येताना भरपूर फळं किंवा भाजीपालावाले फ्रेश विकणारे असतात ना, त्याच्यामुळे आम्ही गाडी थांबवून घेतच असतो. आणि मग यांना लस्सी प्यायची होती, पण त्या दोघांसाठीच लस्सी घेतली होती आणि त्यांनीही मग आम्हाला दिली होती. वाटून वाटून पिली आणि त्याच्यानंतर मग पोचलो आम्ही आमच्या घरी. हे आहे माझं सासरचं घर आणि अंगणामध्ये तुम्हाला बैलगाडी दिसत असेल. अंगणामध्ये इतके सारे मुलं जमतात ना, आम्ही जर गेलो ना तर सगळे मुलं खेळायला येऊन जातात आणि आमच्या दिवची तर मजा वेगळीच असते, कारण त्याला खेळायला मिळतं ना म्हणून. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.